तर नुकताच जारण हा मराठी हॉरर सिनेमा प्रदर्शित झालाय आणि याच सिनेमाबद्दल आपण थोडक्यात बोलणार आहोत। तशा तर या सिनेमात तुम्हाला शोधूनही चुका सापडायच्या नाहीत, एवढे पॉझिटिव्ह पॉईंट या सिनेमात आहेत, पण याबरोबरच एक निगेटिव्ह पॉईंट सुद्धा या सिनेमात आहे। आता तो काय आहे पाहूयात या व्हिडिओतून। जारण या सिनेमाचा कॉन्सेप्ट हा ब्लॅक मॅजिकवर आधारित आहे। आता ब्लॅक मॅजिक, जादूटोना या गोष्टी जरी अंधश्रद्धेच्या असल्या तरी आपल्याला लहानपणापासूनच अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो, म्हणजे त्या गोष्टींबद्दल ऐकायला किंवा बघायला आपल्याला नेहमीच आवडत असतं, जरी त्या खोट्या असल्या तरी। तर असाच काहीचा विषय या सिनेमाचाही आहे। आता या सिनेमाच्या स्टोरीबद्दल तर आपण बोलणार नाही आहोत, आपण फक्त या सिनेमात काय चांगलं आणि काय वाईट याबद्दल बोलणार आहोत। तर हा संपूर्ण सिनेमा हॉरर आणि थ्रिलरने भरला आहे। म्हणजे सध्या काय होतंय की हॉरर सिनेमा म्हटलं की त्यात कॉमेडी ही घातलीच जाते, पण या सिनेमाच्या बाबतीत तसं करण्यात आलेलं नाहीये। हा पूर्णपणे सिनेमा हॉरर आहे। तशी या सिनेमाची स्टोरी ही सुरुवातीच्या पहिल्या सीन पासूनच खूप एंगेजिंग आणि प्रेक्षकांना त्यांच्या खुर्चीला बांधून ठेवण्याचं काम करते आणि त्या स्टोरीला अजून वर नेण्याचं काम करतात अभिनेत्री अमृता सुभाष। अभिनेत्री अमृता सुभाष यांनी या सिनेमात जो अभिनय केलाय त्यावरून एक गोष्ट तर फिक्स आहे, ती म्हणजे या वर्षीची जे बेस्ट ॲक्ट्रेसचे अवॉर्ड असणार आहे ते सर्व त्यांच्याच नावावर असतील। एवढा दमदार आणि पॉवरफुल अभिनय त्यांनी या सिनेमात दाखवला आहे। म्हणजे काही सीनमध्ये तर त्यांच्या फक्त डोळ्यांचाच अभिनय असा आहे की प्रेक्षकांना त्यांना बघून घाम फुटतो। आता या सिनेमातील अभिनेत्री अमृता सुभाष यांच्या अभिनयाला तर तोड नाहीच नाही, पण याच सिनेमात एका जादूटोण्यावाल्या बाईचं पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री अनिता दाते ह्याही अभिनयाच्या बाबतीत काही कमी ठरलेल्या नाहीयेत। त्याही जेवढ्या वेळेसाठी स्क्रीनवर दिसतात तेवढ्या वेळेसाठी त्या त्यांच्या अभिनयातून सर्वांना स्तब्ध करून टाकतात। आणि विशेष म्हणजे त्यांचा जेवढाही स्क्रीन टाइम आहे आणि जशा त्या स्क्रीनवर दिसतात तो पूर्ण वेळ त्यांनी त्यांच्या अभिनयाने भीतीदायक बनवला आहे। आणि आता येऊयात या सिनेमाच्या दिग्दर्शकांकडे, ज्यांनी या सिनेमाची कथा देखील लिहिली आहे, आणि ते आहेत ऋषिकेश गुप्ते। तर या सिनेमाची जी स्टोरी दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते यांनी मांडली आहे ती खरंच खूप उत्तम पद्धतीची आहे। म्हणजे जी त्यांनी या सिनेमात अंधश्रद्धा दाखवली आहे त्यावर आजच्या प्रेक्षकांचा कसा विश्वास बसेल यावर त्यांनी खास काम केलं आहे, आणि याचसोबत या अंधश्रद्धेला ते प्रेक्षकांना समजावून सांगण्यातही यशस्वी ठरलेत। आता बोलूयात या सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफी बद्दल। कोणत्याही सिनेमासाठी त्याची सिनेमॅटोग्राफी ही खूप महत्त्वाची असते, आणि जर तो सिनेमा हॉरर असेल तर मग ते सिनेमॅटोग्राफरला खूप मेहनत घ्यावी लागते, कारण बऱ्यापैकी त्यांच्या कॅमेरा अँगलवरच प्रेक्षक सिनेमासोबत जोडून राहतात। आणि याही सिनेमात या गोष्टी खूप उत्तम पाहायला मिळतात। म्हणजे बऱ्याचशा सीनला तर आपण खुर्चीला घट्ट पकडून ठेवतो, असे या सिनेमात सीन चित्रित करण्यात आलेत। त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे या सिनेमातील संगीत। या सिनेमाला संगीत दिलंय AV प्रफुल्लचंद्र यांनी, आणि त्यांनी जे या सिनेमाला संगीत दिलंय त्यामुळेही या सिनेमाला एक वेगळाच टच लागलाय। म्हणजे त्यांचं संगीत प्रेक्षकांच्या मनात भीतीबरोबरच उत्कंठाही वाढवण्यात खूप उत्तमरित्या यशस्वी ठरलं आहे। तर आता ह्या होत्या या सिनेमाबद्दल काही खास गोष्टी। आता पाहूयात या सिनेमाबद्दलची एक निगेटिव्ह गोष्ट। तर ती निगेटिव्ह गोष्ट आहे इंटरव्हल नंतरचा या सिनेमाचा काही वेळ। म्हणजे इंटरव्हल पर्यंत या सिनेमाचे सर्वच सीन खूप ताकदीने बांधलेले दिसतात, ते सर्वांनाच एंगेज करून ठेवतात, पण मग इंटरव्हल नंतर सेकंड हाफमध्ये हा सिनेमा थोड्या प्रमाणात वीक पडतो। म्हणजे काय तर यातील काही सीन हे आपल्याला ताणल्यासारखे वाटायला लागतात, त्यामुळे काही प्रमाणात प्रेक्षक त्या वेळेसाठी या सिनेमाशी जोडले जात नाहीत। बाकी ही एक गोष्ट सोडली तर हा सिनेमा मस्ट वॉच आहे, आणि तुम्हाला जर हॉरर किंवा थ्रिलर सिनेमे बघायला आवडत असतील तर हा सिनेमा तुमच्यासाठी खूप स्पेशल ठरू शकतो।